आयबीचा रिपोर्ट काय असा प्रश्न दरवेळेला विचारला जातो। गुप्तवार्ता विभाग काय सांगतंय असं म्हटलं जातं। गुप्तवार्ता विभाग काय सांगतंय त्याचे आकडे आता पटकन समोर येत आहेत, ते आपण पाहणार आहोत। एकदा पटकन ते आकडे दाखवूयात। प्रणिता माझ्या सोबत आहेत, प्रणिता बोरसे, ते पटकन आकडे वाचतील आणि त्यानंतर अनिश गाढवे यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत। अगदी त्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे। जी आकडेवारी समोर येते त्यानुसार भाजपला 80 ते 82, शिवसेनेला 25 ते 30 जागा, ठाकरे अधिक शरद पवार गटाला 72 ते 75 जागा, काँग्रेस अधिक वंचितला 30 ते 35 जागा, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4 आणि अपक्षांना 7 ते 9 जागांचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। तर शिवसेनेला 25 ते 30, ठाकरे अधिक शरद पवार गटाला 72 ते 75, काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4, अपक्षाला 7 ते 9 अशा जागांचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ही आकडेवारी आहे, त्यामुळे तुम्हाला परत दाखवतोय। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या या अंदाजानुसार मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत असणार नाहीये। आकडेवारी समोर आलेली आहे आणि या आकडेवारीच्या माध्यमातून तेही स्पष्ट होत आहे। मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे। पुन्हा जाणार आहोत चर्चेकडे। प्रसाद सर, महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपण पोहोचलेला आहात। जो मुंबई पोलिसांचा अंदाज येतोय, बहुतेक करून त्याच पद्धतीचे कल येतील असं वाटतंय, त्याच पद्धतीचे निकाल येतील असं वाटतंय। आपला एक यावरच्या अनुषंगाने काय निरीक्षण असेल, आपली भूमिका काय आणि मत काय? अगदी मला खरं तर हा जो मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता अहवाल जो आहे याबद्दल थोडंसं मला बघा, कालचे जे आलेले एक्झिट पोल आणि आत्ताचा हा गुप्तवार्ताचा याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चढ आणि खाल बघा। कालचे आकडे होते जवळपास 100-125च्या आसपासचा आकडा जात होता भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे गटाचा मिळून, आणि आज गुप्तवार्ताचा तुम्ही अहवाल बघाल तर त्याच्याप्रमाणे दोघांची मिळून म्हणजे 85च्या आसपास भाजपा दाखवलेला आहे आणि शिंदे गटाला 25च्या आसपास दाखवलेला आहे। तर हा जो आकडा आहे हा कुठेतरी रिझनेबल मला वाटतो। आणि मागच्या वेळेसचा भाजपाचा आकडा हा 82-83चा होता, आताही जास्तीत जास्त 85 पर्यंत दाखवतोय। आपण कुठेही कमी नाही केलं आणि जास्तही नाही केलं तरी सुद्धा हा रिझनेबल आकडा मला ठीक वाटतो। 75 ते 80 पर्यंत शिवसेना आणि शरद पवार गटाच्या आणि मनसेच्या मिळून जागा दाखवल्या जात आहेत। पण अजूनही आम्ही या सगळ्याकडे एक पॉझिटिव्हली पाहतो, कारण मुंबईमध्ये ज्या प्रकारे ठाकरे बंधूंची युती झाली ते पाहता जवळपास हा आकडा 90 ते 100च्या आसपास जाण्याची शक्यता आम्हाला जास्त वाटते। जे काही असेल ते आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल, पण गुप्तवार्ताचा अहवाल आणि एक्झिट पोल यांच्यामध्ये आजपर्यंत जर कधी पाहिलात तर त्याच्यामध्ये तेवढंसं बसलेलं नाहीये तारतम्य, काय म्हणतो आपण त्याला, शब्द मला विशेषतः आठवत नाही, पण कायम एक्झिट पोल हे पुढे किंवा मागे राहतात, पण गुप्तवार्ताचा अहवाल हा कट टू कट राहतो। हे आजपर्यंतचं माझं निरीक्षण राहिलेलं आहे निवडणुकांच्या बाबतीतलं। बिलकुल अनिशजी, जी चर्चा आपण करतोय त्या अनुषंगाने असलेले आकडे समोर येत आहेत। मुंबई पोलिसांनी असं म्हटलंय की साधारण काँग्रेस आणि वंचितला 30 ते 35 जागा मिळू शकतात। हा एक अत्यंत कळीचा मुद्दा इथे ठरतोय। मला या निमित्तानं पटकन जायचंय। विनायकराव आंबेकर आपल्याकडे आहेत। विनायकराव, काँग्रेसला इतकी चांगली परिस्थिती मुंबईत अनुभवता येईल स्वतंत्र लढल्याचा आणि त्यात सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या सोबत गेल्याचा फायदा मिळेल? बेसिकली काँग्रेसची तिथे ग्राउंडवरती काय परिस्थिती होती याची मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती काही मत देणं हे अयोग्य ठरेल। परंतु भाजप आणि शिवसेना महायुतीची परिस्थिती मला जवळून माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अजूनही ठाम आहोत की आमची परिस्थिती चांगली आहे। आणि जसं आता माझ्या आधीचे मित्र म्हणाले की या दोन्हीमध्ये फारसा फरक नाही। आपण लक्षात घ्या, आजही आपल्या त्या गुप्तवार्ता विभागाच्या अहवालानंतर सुद्धा सगळ्यात भाजप आणि शिवसेना महायुती हीच पुढे टॉपला आहे किंवा प्रथम क्रमांकावरती आहे। त्यामुळे ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला नवीन आघाडी करण्याची परिस्थिती येईल असं मला वाटत नाही, पण याच आघाडीला लोक येऊन मिळतील आणि आमचा महापौर बसेल अशी माझी अजूनही ठाम खात्री आहे। विषय पुढे नेतोय त्यावरचा खुलासा आपल्याला महेश सावंत यांच्याकडून घ्यायचा आहे। महेशजी, ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत ते पाहता मुंबईत निकालाच्या नंतर
नव्या आघाड्या नव्या युत्या पाहायला मिळतील का? आणि तसं झालं तर शरद पवार गटाची भूमिका काय असेल? तुम्ही पूर्णपणे आत्ताच्या घडीला ज्यांच्या सोबत आहात त्यांच्याच सोबत राहणार आहात, कारण ते सातत्यानं रोज रोज आठवण करून देतात, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. तुम्ही ज्यांच्या सोबत एकत्र आला आहात त्यांच्याच सोबत एकत्र राहणार आहात का? प्रसादजी, नक्कीच आम्ही ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्याच बरोबर एकत्र राहणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की थोडाच वेळ आहे, अजून एक 2 ते 4 तासामध्ये निकाल काय असतील हे आपल्याला सर्वांना कळेलच. आणि आत्ता या क्षणाला त्याबद्दल बोलणं चुकीचं होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जर तरच्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा थोडा वेळ थांबून जर ती चर्चा केली तर अधिक योग्य होईल. आणि आत्ता या क्षणाला असा कुठला प्रस्तावही नाहीये. सगळ्यांनी ज्या ज्या राजकीय पक्षांनी ह्या निवडणुका लढल्यात त्या सर्वांना माहितीये की एखाद्या वेळेस असं होऊ शकतं. काही पक्ष असं म्हणही होते, काही राजकीय जाणकारही असं म्हणत होते की एखाद्या वेळेस कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि अशा वेळेला युती आणि आघाड्यांची एखाद्या वेळेस शक्यता आहे. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अनपेक्षित युती आणि आघाडी ही होऊ शकते. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातं, कोण कोणाबरोबर राहतं हे बघणं फार औत्सुक्याचं असेल आणि त्याची आपण थोडा वेळ वाट बिलकुल. बघूया. महेशजी, एक ताजी बातमी येते माझ्यासोबत, आपल्या सहकारी आहेत प्रणिता, ती बातमी देतात पटकन. महत्वाची बातमी आहे. महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. महामुंबईतल्या मतदानाची ही टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात 55.2% मतदान झालेलं आहे. तर कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान झालेलं आहे. वसई विरारमध्ये 57.12% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही आकडेवारी समोर आलेली आहे. महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही महत्वाची टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात देखील चांगल्या प्रकारे मतदान ह्यावेळेला झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान हे झालेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे प्रसाद सर यांच्याकडे. सर, धन्यवाद प्रणिता. आता पटकन आपण किशोर पगारे, आमचे सहकारी प्रतिनिधी आहेत कल्याण डोंबिवलीहून, त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. किशोर, इतकं कमी मतदान कल्याण डोंबिवलीकरांनी का केलं? तिथे ज्या वेगानं लोक बिनविरोध निवडून आली त्याचा हा राग समजायचा का? किशोर. नक्कीच प्रसाद सर, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग आहेत आणि ह्या 122 प्रभागामध्ये जवळजवळ 120 लोक जे आहेत महायुतीचे जे निवडून आलेले आहेत बिनविरोध, ज्याच्यामध्ये 14 नगरसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. तर 102 जागांसाठी हे मतदान झालं होतं आणि ह्या जवळजवळ 27 प्रभागामध्ये ही निवडणूक झाली. सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की ज्या पद्धतीने ह्या गतकाळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळातच जे शिवसेना भाजपामध्ये राडे झाले, त्यानंतर लोक सुज्ञ आहेत. जरी मतदान करायला लोक जात असते तरी लोकांचा आवाज उचलत असतात, पण लोक ते मतदान जे आहे ते मतदानाच्या माध्यमातूनच आपला राग व्यक्त करत असतात. परंतु बर किशोर, आपण असं सांगत आहात की लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं भूमिका घेतलेली दिसते. कल्याण डोंबिवलीतलं मतदान फक्त आणि फक्त 39% जवळपास. मला पटकन या निमित्तानं आता पुढे चर्चेला जायचंय. किशोर, आपण जोडलेले राहा, मी परत आपल्यापर्यंत येतो. एकदा अनिश गाढवेंपर्यंत जाऊयात. अनिशजी, ज्या पद्धतीनं हा आकडा येतोय कल्याण डोंबिवलीचा, तो असं सुचवतोय की जणू काही ज्या बिनविरोधची एक तिथं जवळपास रांगच लागली होती त्याचाच हा संताप आहे का? सर्वात जास्त बिनविरोध हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं झालेले आहेत. त्या खालोखाल ठाणे महानगरपालिका आहे. आणि तुम्ही अतिशय योग्य बोलताय. बघा, हा कमीचा आकडा हा धाकधूक वाढवतो आणि विशेषतः ही धाकधूक सत्ताधाऱ्यांची वाढलेली असते. आता इथे सत्ता म्हणजे आता महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये कुणाची नाही, प्रशासकाचं राज्य, पण सत्ताधारी पक्षांची धाकधूक हा कमी झालेला आकडा हा कदाचित वाढवू शकतो. कारण हा राग असू शकतो कल्याण डोंबिवलीकरांचा, कारण सुज्ञ मतदारसंघ आहेत ते कल्याण डोंबिवलीचे, सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. ही अशा प्रकारची 14ची आकडेवारी म्हणजे जवळपास 14 जागा बिनविरोध, 14 प्रभागांमध्ये तिथे निवडणूकच होणार नाहीये. हे नक्कीच कल्याण डोंबिवलीकरांचा हा रोष त्यांनी मत न करून अशा प्रकारे व्यक्त केलेला असू शकतो. त्या खालोखाल मी तुमच्याच या स्क्रीनवर या मुद्द्यालाच आपण घेऊयात, कारण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजला. एका बाजूला प्रचाराचे मुद्दे होते, दुसऱ्या बाजूला सातत्यानं काय चर्चेलं जात होतं, तर इतकी लोक बिनविरोध येऊ कशी शकतात. पण अर्थात बऱ्याच लोकांना काय भूतकाळात घडून गेलंय ते माहीत नसतं. आपल्या सगळ्यांना एक छोटीशी आठवण देतो आणि मग विकास वैद्य आपल्यापर्यंत येतो. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवायची वेळ